भाजप आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक पार पडते। आज राहुरी पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून 3,33,543 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एकूण 374 मतदान केंद्रांवर मतदान पार पडतंय। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे 2,180 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। राहुरीमध्ये भाजपकडून शिवाजीराव कर्डिलेंचे पुत्र अक्षय कर्डिलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे रिंगणामध्ये आहेत। तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे हे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असून वंचित बहुजन आघाडीकडून संतोष चोळकेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे राहुरीमध्ये चौरंगी लढत पार पडतीये। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लैलेश, राहुरीमध्ये देखील आज पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडतंय, चौरंगी लढत राहुरीमध्ये होणार आहे। काय वाटतंय, कशा पद्धतीने ही लढत होऊ शकते आणि मतदानासाठी नागरिकांना सुरुवात झाली का? अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागत आहे। त्याचं कारण आहे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे या ठिकाणची जागा रिकामी झाली होती आणि त्यानंतर या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे। शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या दोघांमध्ये प्रामुख्याने लढत होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे जिल्हा संघटक आहेत रावसाहेब खेवरे यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके असे हे 4 जण या निवडणुकीच्या रिंगणात प्रामुख्याने या चौरंगी लढत होणार आहे। यासोबतच आणखी 3 अपक्ष उमेदवार आहेत, असे एकूण 7 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। हा मतदारसंघ जो आहे तो 3 तालुक्यांमध्ये विभागलेला आहे। यात प्रामुख्याने राहुरी तालुका आहे, त्यानंतर पाथर्डी तालुका आणि नगर शहराच्या नगर तालुक्याचा काही भाग या मतदारसंघामध्ये आहे। सध्याचं ऊन आणि एकंदरीत वातावरण पाहता मतदानाचा आकडा हा वाढेल अशी देखील शक्यता आहे, कारण मागच्या 2-3 दिवसांपासून जे ऊन होतं, जे 45-42 डिग्री सेल्सिअस पर्यंत जे तापमान जायचं ते काही प्रमाणात कमी झालेलं आहे, कारण ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाचं वातावरण असल्यामुळं त्या उन्हावर थोडासा परिणाम झाल्यामुळं मतदानाचा टक्का वाढेल। मात्र असं असलं तरी मतदार किती मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात हे देखील पाहावं लागणार आहे, कारण 3,33,543 इतके मतदार आहेत आणि यांचं जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी प्रयत्न सर्वच उमेदवारांकडून केले जाणार आहेत। या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने सांगावी लागेल, ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणूक रिंगणातून माघार घेतलेली आहे आणि हेच प्रमुख उमेदवार किंवा टक्कर देणारे उमेदवार हे भाजपच्या उमेदवारासाठी मानले जात होते। मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता या ठिकाणी आपण तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे या निवडणुकीमध्ये काहीसं भाजपच्या वतीने पॉझिटिव्ह मानलं जातंय, कारण प्राजक्त तनपुरे हे माजी मंत्री राहिलेले आहेत। याच मतदारसंघातले ते मागच्या वेळेस माजी मंत्री होते आणि त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपसाठी हा एक सुकर प्रवास देखील मानला जातोय। आता प्रत्यक्ष मतदान किती होतं आणि कशा स्वरूपाने होतं हे देखील पाहावं लागणार आहे। आज उन्हाचा तीव्रता कमी असल्यामुळे मतदान जास्त होईल अशी एक शक्यता आहे। तर चौरंगी लढत होणार आहे। आता कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया पार पडते, राहुरीतली जनता कुणाला मतदानाचा कौल देते याकडे लक्ष असणार। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। देशामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू विधानसभेसाठी मतदान पार पडतंय। पश्चिम बंगालमध्ये 152 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडतीये, तर तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होतंय। तामिळनाडूत 234 जागांवर मतदान पार पडत आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे।